मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांचा अंदाज चुकतोय का असा सवाल आता उपस्थित होतोय। कारण प्रत्येक लोकसभा मतदारसंघात मराठा समाजाचा उमेदवार एकमताने निवडा असं आवाहन जरांगे यांनी केलेलं होतं। मात्र या आवाहनानंतर सुद्धा छत्रपती संभाजीनगरमध्ये एकमताने उमेदवार तर निवडला गेला नाहीच, पण एक दिलाने हाणामारी मात्र झालेली आहे। संभाजीनगरमध्ये नेमकं काय घडलं पाहूया। एकत्र जमले, उमेदवारीवरून भिडले। मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी। संभाजीनगरच्या बैठकीत दोन गटात राडा। मनोज जरांगे त्यांचा निर्णय बदलणार। मनोज जरांगे राजकारणापासून लांब राहत होते, मात्र समाजाच्या रेट्यापुढे त्यांना भूमिका घ्यावी लागली। लोकसभेसाठी एक मतदारसंघातनं समाजातून एकमतानं उमेदवार निवडा असे आदेश जरांगेंनी जालन्यातल्या बैठकीत दिले आणि मराठा समाज कामाला लागला। संभाजीनगरमध्ये मात्र मराठा समाजाच्या बैठकीतच राडा झाला। मराठा समाजातल्या उमेदवार निवडीवरनं चक्क हाणामारी झाली। प्रोटोकॉल ठरला होता समाजाचा की बैठकीत बोलत असताना कुणीही कोणाचं नाव न घेता आपली आपली चर्चा चालू द्यावी। या चर्चेतून काय उद्भवून ते आपण आदरणीय मनोज दादा जरांगे यांना आपण याचा मेसेज देणार आहोत। मनोज दादा जरांगे म्हणजे आपल्या समाजाचं खूप मोठं काहीतरी त्यांना देणं आहे। समाज हा मनोज दादा जरांगेच्याच पाठीशी आहे। संभाजीनगरमधली बैठक शांततेत सुरू झाली होती। सुरुवातीला सर्वच ख्याली खुशाली विचारत होते। समाजाचं वाटोळं कशानं झालं, त्यासाठी समाज एक कसा झाला पाहिजे यावर सर्वजण एक दिलानं एकमतानं बोलत होते। एकमेकांच्या विचारांना प्रतिसाद देत होते। पण उमेदवारांच्या नावांना सुरुवात होताच एकमेकांवर सगळे ओरडायला लागले। काही जण उठले आणि विकी पाटील नावाच्या तरुणाकडे गेले। अचानक विकी पाटीलवर हल्ला झाला, तर इतर काही जणही विकी पाटीलला मारहाण करू लागले। काही जणांनी त्यांना सोडवायला सुरुवात केली आणि या सगळ्यात एकच गोंधळ झाला। काहीचा आरोप असा होता की खैरेकडून सुपारी घेऊन बैठक आयोजित केली होती असा आरोप असल्यामुळे गोंधळ उडाला। पण हा एकदा असं समाज बैठकीमध्ये गोंधळ होता कामा नये, हा प्रकार निषेधार्ह आहे, असं होतं कामा नये। संभाजीनगरच्या मराठा मंदिर मंगल कार्यालयात जवळपास 15 ते 20 मिनिटं हाणामारी आणि गोंधळ सुरू होता। एक गट बाहेर पडला आणि काही काळ शांतता झाली, पण अचानक महिलांमध्ये गोंधळ सुरू झाला। महिला देखील एकमेकींना ओढू लागल्या। मनोज जरांगेंना अपेक्षित असलेल्या समाजाच्या बैठका शक्य होऊ शकत नाहीत। संभाजीनगरच्या राड्यावरनं इतर जिल्ह्यातल्या बैठकांमध्ये काय काय चित्र समोर येऊ शकतं याचा अंदाज मनोज जरांगे यांना आला असेल। आला असेल आता एवढा मोठा समुदाय म्हणजे एक तर मी ते बघितलं बी नाही, काय घडलंय माहीत नाही, कशामुळं घडलंय, वैयक्तिक हे का याच्यासाठी हे का, जे काय असेल ते असेल। आम्ही त्या दोघांनाही बोलून घेऊ, जे असेल ते त्यांचा व्यवस्थित समेट करू। पण एक खरं आहे की एवढा मोठा समुदाय हे याच्यात होणारच, मग कोणताही असू द्या, छोटा समुदाय जरी असला तरी ह्या गोष्टी घडतातच। त्याला काय एवढं सिरियस घेऊन त्याचा इश्यू करण्याची मला तरी वाटतं गरज नाही। मराठा समाजानं एक दिलानं एकमतानं उमेदवार दिला तर समाज एकजुटीनं मतदान करेल असा मनोज जरांगेंचा अंदाज असावा। राजकारणामध्ये आतापर्यंत कोणताही समाज एक होऊ शकत नाही। मनोज जरांगेंना या हाणामारीवरून गांभीर्यानं विचार करून आपला निर्णय बदलावा लागण्याची शक्यता आहे, अन्यथा नाहक त्यांना टीकेचं धनी बनावं लागेल। जालन्याहून रवी जयस्वालसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर।